बाळासाहेब होनमोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बेडग इथल्या कुलस्वामिनी मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी श्रीमती शैलजा पाटील यांच्याबरोबर संजय बापू मेंढे, सुरेश बापू आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, आयासभाई नायकवडी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेच्या मनातला आमदार म्हणून आपल्याला गतवर्षी मिळालेल्या मतांच्या तुलनेत आपण यावेळी थोडासा हात ढिला करण्याचा सल्ला आयासभाई नायकवडी यांनी दिला. आपण आमदार म्हणून निवडून यावा अशी आमची इच्छा आहे. मिरज पॅटर्न आपल्या पाठीशी राहील. गतवर्षी आपण थोडंसं कार्यकर्त्याला बळ दिलं असतं तर आज कदाचित आपण मंत्रीही असता, असं आयासभाई यावेळी म्हणाले. सुरेश बापू आवटी यांनीही मनोगत व्यक्त करताना त्यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मिरजकर आपल्या पाठीशी राहतील असं आश्वासन यावेळी सुरेश बापू आवटी यांनी दिलं. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारून उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार बाळासाहेब होनमोरे यांनी मानले. यावेळी मिरज पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमच्या मनापासून तुम्हाला आहे, पण मध्येच गाडी थांबायला लागली तर आम्हाला विचारायचं नाही. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, बाळासाहेब तुम्ही आमदार कोण सुद्धा सांगितलं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, बाळासाहेब दमायचं नाही, तुम्ही आमदार होण्याच्या मार्गावर. समोरनं माणसाची झुंड बघितली की तुम्ही दचकायचा, ही चालणार नाही. भविष्य काळामध्ये आता जी माणसं आहे तिच्या बाळाची माणसं आहे. नेमकं काय समजायचं? माणसं तुमच्या सोबत आहेत, तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्हाला आमदार करायचं. एक माणसाच्या एका मंत्र्याच्या शपथविधीला मी गेलो होतो आणि त्या शपथविधीच्या वेळेला मी बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेब तुम्ही गच काढला नसता तर इथं तुमचा शपथविधी झाला असता म्हणून मी त्यावेळेला सांगितलं. म्हणून माणसाची योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची जी गरज असते त्या गरजेला तुम्ही उभा राहायला पाहिजे असं आमचं मत आहे. मग तुम्ही आमदार होण्यापासून कोणता मी पंप मारून म्हणून तुम्हाला सांगणार नाही. आज आपण बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय शैलाबाबी, आयशभाई, संजय बापू, संभाजी पाटील, निरंजन आवटी, संदीप आवटी, शेख मॅडम, आमचे सहकारी मित्र प्रसाद मंगळकर, उपस्थित शिंदेसाहेब, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आता बऱ्याच व्यक्तींनी सगळं बोलून झालेलं आहे, कारण शिंदेसाहेब पंगत निम्मी बसलेले आहे, निम्मी लोक तिकडं लक्ष ठेवून आहे. कधी आता तिकडे इथनं उठून तिकडे कधी जातोय. त्यामुळं बाळासाहेब आयशभाईनं सांगितलं ते काही चुकीचं नाही, कारण 3 निवडणुकीच्या वेळेला आम्ही कुठंही असलो तर तुमचा आणि आमचा संपर्क होता आणि तुम्हाला आम्ही सांगत होतो की अशा पद्धतीने नियोजन करा. नियोजनमध्ये आपण मागं पडलो आणि म्हणून आपल्याला 3 वेळेला पराभव पत्करावा लागला. आता आयशभाईनं सांगितले त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा, काही अडचण येणार नाही. आमच्या मिरजकरच्या वतीनं सर्वांच्या शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त तुमच्या पाठीशी राहतील एवढंच या निमित्तानं या इथं बोलतो. आणि वेळ जास्त झाल्यामुळं आयशभाईनं सगळा 7-12 फेरफार सगळंच एकत्र काढल्यामुळं आता बोलायची काही गरज नाही. त्यामुळं परत एकदा बाळासाहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद बापू. आता शुभेच्छा. सुरेश दादा, संजय दादा, आयासभाई, संदीप, संभाजीराव आणि सर्व आपल्या वकील मॅडम आणि इथं उपस्थित अस्मिताताई आणि सर्वजण, कुणाचं नाव विसरलं सगळं, निरंजन आणि निरंजन, भास्कर शिंदे आणि सर्वजण. आता आपण इथं जेवणाची वाट बघताय. खरं म्हणजे मला काय हा कार्यक्रम, शालदादा एकीकडे गेले येऊन गेले का, तर असं आम्ही सगळीकडे फिरायला लागलो आहे. तर बाळासाहेबांचा मध्ये फोन आला, पण ड्रायव्हर 2च असल्यामुळं मग पूजा वहिनींच्याकडे गेला आणि मग मी तिथं जाऊन त्या ड्रायव्हरला घेऊन इकडं आले. त्यामुळं जरा वेळ झाला. त्यामुळं
या कार्यक्रमाची कल्पना नव्हती, पण एका अर्थी अय्याजबाईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. सुरेशने पण सांगितलंच, जे काय आहे मागच्या इलेक्शनला आपण मदत आम्ही केलेलीच आहे, त्यामुळे तो काय विषय नाही आहे. आणि आपण त्या निमित्तानं ह्या निमित्तानं ते एकत्र आलो, त्यामुळं पुढच्या ह्याच्यासाठी मी त्यांना आत्ताच शुभेच्छा देते, तसंच वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. एवढंच या प्रसंगी सांगते आणि थांबते. धन्यवाद.